Today let us see the introduction of transformer. Normally I teach in English, but I will try to explain some part in Marathi so that you can easily understand the transformer. ट्रान्सफॉर्मर सगळ्यांना माहीत आहे, एक इलेक्ट्रिकल मशीन ज्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो. आपल्या घरामध्ये आपला जो छोटा रेक्टिफायर आहे, जिथं आपण व्होल्टेज कमी करून वापरतो, तिथंसुद्धा ट्रान्सफॉर्मर लागतं. आपल्या टी व्हीमध्ये ट्रान्सफॉर्मर असतं. तसंच आपल्या मोहल्ल्यामध्ये रोडच्या बाजूला सुद्धा आपण पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर पाहिले असतील. ॲज अ सिव्हिल इंजिनियर ट्रान्सफॉर्मरचं थोडं काय महत्त्व असतं ते आपण आज समजून घेणार आहोत. अशा प्रकारचा जो फिगरमध्ये ट्रान्सफॉर्मर दाखवलेला आहे, तसं बऱ्याचदा आपण पाहिलं असेल. फारदा आपण बघताना असं वाटतं की एक मोठा टँक आहे, बट बेसिकली हे इलेक्ट्रिकल मशीन आहे. ह्याचं एक्झॅक्ट फंक्शन काय काम करतं, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस लेक्चर. असा पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर आपल्या कॉलनीमध्ये किंवा आपल्या कॉलेजमध्ये पाहिला असेल. छोटे ट्रान्सफॉर्मर असो किंवा मोठे ट्रान्सफॉर्मर असो, त्यांचं वर्किंग सेम असतं. त्यांचं रेटिंग वेगवेगळं असेल, बट दर वर्किंग प्रिन्सिपल इज सेम. द ट्रान्सफॉर्मर मे बी यूज्ड इन स्मॉल इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस लाईक अ टी व्ही किंवा आपला कम्प्युटरचा पॉवर सप्लाय, किंवा मोठे ट्रान्सफॉर्मर असतील, पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर असतील, किंवा सबस्टेशनमध्ये ट्रान्सफॉर्मर असतील. नाउ फर्स्ट लेट अस सी द डेफिनेशन. The definition of transformer. Transformer is a static device which is used to transfer electrical energy from one winding to another winding without change in supply frequency and accompanied with a change in voltage level. म्हणजे ट्रान्सफॉर्मर हे इलेक्ट्रिकल मशीन आहे. कसलं मशीन आहे? इट इज अ स्टॅटिक डिवाइस. स्टॅटिक मीन्स इट डझंट हॅव रोटेटिंग पार्ट्स. नॉर्मल इलेक्ट्रिकल मशीन असतात, जशी इंडक्शन मोटर असेल किंवा जनरेटर असेल किंवा अल्टरनेटर असेल. हे जो मशीन्स आहेत, दीज हॅविंग रोटेटिंग पार्ट्स. बट ट्रान्सफॉर्मर, in case of transformer, there is no rotating part as such. It doesn't have rotor, so all parts are stationary, doesn't move. In case of induction machine, there is a rotor. When you connect to supply, the rotor start rotating. But transformer doesn't have any rotating part. That's why it is called a static device, a static electrical machine which doesn't have any rotating part. Now this transformer is used to transfer electrical energy from one winding to another winding. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं की ट्रान्सफॉर्मरमध्ये ॲटलिस्ट देर आर 2 वाइंडिंग्स, 2 कॉईल असतील. सो बेसिकली ट्रान्सफॉर्मर transfer power from one coil, from one winding to another without change in supply frequency. आपल्या इंडियामध्ये जो सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे, दॅट इज 50 हर्ट्ज. ती फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. सो बेसिकली ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफर द पॉवर फ्रॉम वन वाइंडिंग, वन कॉईल टू अनदर विदाउट चेंज इन सप्लाय फ्रिक्वेन्सी. म्हणजे इनपुटची सुद्धा फ्रिक्वेन्सी सप्लाय 50 हर्ट्ज असेल आणि आउटपुटची सुद्धा 50 हर्ट्ज असेल. मग हे कशासाठी करायचं? सो बेसिकली द ट्रान्सफॉर्मर इज यूज्ड टू चेंज द व्होल्टेज लेवल. दॅट इज इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर.
म्हणजे व्होल्टेज आपल्याला कमी किंवा जास्त करायचं असेल, वी हॅव टू यूज द ट्रान्सफॉर्मर. कसं? फॉर एक्झाम्पल, सपोज वी आर हॅविंग 230 वोल्ट सप्लाय आणि तो आपल्याला 12 वोल्ट करायचा आहे, कमी करायचा आहे. सो ॲट दॅट टाईम वी कॅन यूज द ट्रान्सफॉर्मर. म्हणजे फ्रॉम 230 वी कॅन चेंज टू 12 वोल्ट्स, where we can use the transformer. So basically the transformer is a device which changes voltage level. Now the voltage level can be decreased or can be increased. That depends of the type of the transformer. म्हणजे व्होल्टेज कमी सुद्धा करता येतं किंवा जास्त सुद्धा करता येतं. Clear? So transformer is a static electrical device which transfer electrical energy, electrical power from one winding, from one coil to another without change in supply frequency. म्हणजे दोन कॉईल असतील, एक कॉईलमध्ये सप्लाय द्यायचा, दॅट ॲक्ट एज इनपुट कॉईल, आणि दुसऱ्या कॉईलमधून सप्लाय घ्यायचा, वेअर वी कॅन कनेक्ट द लोड. सो इनपुट फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज, आउटपुटसुद्धा फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. हे कशासाठी करायचं? टू चेंज द व्होल्टेज लेवल, व्होल्टेज कमी किंवा जास्त करणे. नाउ द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज बेस्ड ऑन म्युच्युअल इंडक्शन. म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ एनर्जी, द ट्रान्सफर ऑफ पॉवर बिटवीन द टू कॉइल्स टेक्स प्लेस वाया मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फ्लक्स. त्याला म्हणायचं म्युच्युअल इंडक्शन. So there is no electrical connection from one winding to another winding. Both windings are isolated from each other. They are not electrically connected. दोन जो वाइंडिंग असतील, their windings are isolated. त्याच्यामध्ये कुठलंही इलेक्ट्रिकल कनेक्शन नसेल. मग पॉवर ऑफ ट्रान्सफर कशी होती? द पॉवर ऑफ ट्रान्सफर फ्रॉम वन वाइंडिंग टू अनदर टेक्स प्लेस ड्यू टू म्युच्युअल इंडक्शन. म्हणजे ए कॉमन फ्लक्स, a common magnetic flux between the two coils, and hence the principle of the transformer is mutual induction. Input to a transformer and output from a transformer both are alternating quantities. AC, alternating quantity means AC, म्हणजे इनपुट सुद्धा AC आणि आउटपुट सुद्धा AC. So basically the transformer is a device that work on alternating voltage, not the direct current, not on DC. Electrical energy is generated normally 11 kilovolt at the power station, at the generating station, and transmitted at very high voltages like 132 kilovolt, 220 kilovolt, 400 kilovolt, 750 kilovolt, and so on. This change in voltage from 11 kilovolt to such high voltage are done with the help of transformer. म्हणजे जो जनरेटर्स आउटपुट व्होल्टेज आहे 11,000 वोल्ट, दॅट वी कॅन रेज टू एक्स्ट्रीमली हाय व्होल्टेज, 400 kV असेल किंवा 750 kV असेल, असा हाय व्होल्टेज करण्यासाठी वी हॅव टू यूज द ट्रान्सफॉर्मर. नाव द ट्रान्समिशन व्होल्टेज आर व्हेरी हाय, like 132, 220 kilovolts, 400, 750, and so on. So we have to raise the voltage, we have to increase the voltage. This increase in voltage can be done with the help of transformer. The voltage is to be then reduced to lower value for domestic and industrial use. जेव्हा हे ट्रान्समिशनकडनं आपल्या घराजवळ येतं, घरामध्ये येतं, त्यावेळेस आपल्याकडे सप्लाय असेल तो किती असेल? सिंगल फेज 230 वोल्ट किंवा 3 फेज 400 वोल्ट. मग हे कमी करण्यासाठी अगेन वी रिक्वायर द ट्रान्सफॉर्मर. Again the transformer reduces voltage from very high voltages like 220 kilovolts to 230 volt single phase or 400 volt 3 phase. इथं सुद्धा आपल्याला काय लागेल? अगेन वी रिक्वायर द ट्रान्सफॉर्मर. मी आत्ता जो सांगितलं की हाऊ द व्होल्टेजेस आर चेंजेस फ्रॉम द पॉवर सिस्टम, फ्रॉम जनरेटिंग स्टेशन टू आवर हाऊस. मध्ये व्होल्टेज जनरेशन असेल, फॉर एक्झाम्पल 11,000 वोल्ट असेल ॲट जनरेटिंग स्टेशन, दॅट इज रेज टू व्हेरी हाय व्होल्टेजेस लाईक शोन हिअर 220 kilovolt or 500 kilovolt, and that is given to transmission line.
So from transmission line, so first from power station through transformer, it is raised to 400 for 220 kilovolt or 500 kilovolt, again fed to the transmission line. From the transmission line, again given to different transformer that can change the voltage level, and at the last end where the voltage again reduced to 11 kilovolt, and that can be changed to usable level like 220 असेल किंवा 400 वोल्ट असेल, and these voltages are given to our residential use or commercial use or industrial use. म्हणजे 230 असेल किंवा 400 असेल, that voltages are given to the different applications. The same figure is shown here, the how voltages are changes with the help of transformer. म्हणजे voltage कमी केलं किंवा कमी केलं जाईल किंवा वाढवलं जाईल, that can be done with the help of transformer. So here in power plant, the voltage is for example 11,000 volt, that can be raised to very high voltages to feed to the transmission line with the help of a transformer, that is called a step down transformer. आणि नंतर कमी केलं जाईल, that is called step down transformer, and that is given to residential use or commercial use or industrial use. Now we have seen a simple transformer consists of at least two electrical windings, two coils. एकाला म्हणायचं प्रायमरी वाइंडिंग आणि दुसऱ्याला म्हणायचं सेकंडरी वाइंडिंग. जिथं आपण पॉवर देतो दॅट वाइंडिंग, जिथं आपण इनपुट पॉवर देतो त्या वाइंडिंगला म्हणायचं प्रायमरी वाइंडिंग, आणि जिथं आपण आउटपुट पॉवर काढतो वेअर आउटपुट पॉवर एक्स्ट्रॅक्टिंग, दॅट वाइंडिंग बी कॉल्ड ॲज सेकंडरी वाइंडिंग. आता हे दोन वाइंडिंग जो आहे हे कुठं ठेवलेले असतात, दे आर माउंटेड ऑन ए मेटॅलिक फ्रेम, त्याला म्हणायचं कोर. द टू वाइंडिंग्स mounted on metallic frame, that metallic frame referred as a core. This core is generally made from thin iron stampings, म्हणजे प्लेट्स असतील, पातळ अशा प्लेट्स असतील, त्याला म्हणायचं स्टॅम्पिंग, and they are made from the iron. Stampings are thin plates stacked together to form a solid core. म्हणजे अशा थिन प्लेट जो आहेत दे आर एकावर एक ठेवून असं एक सॉलिड तयार केलं जातं. स्टॅम्पिंगला त्याला म्हणायचं स्टॅकिंग. सो दीज प्लेट्स आर स्टॅक टुगेदर टू फॉर्म ए सॉलिड कोर, आणि त्याच्यावर ह्या दोन वाइंडिंग असतात, प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंग. द टाईम व्हॅरिंग मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे अल्टरनेटिंग फ्लक्स दॅट प्रोड्युसेस बाय प्रायमरी करंट and that passes through or links both primary and secondary winding. The function of core is to provide low opposition path to the flux that passes from primary winding to secondary winding. That we will see here. Now we can see here. The gray frame दिसेल that is actually core. Even though it seems to be solid, आपल्याला दिसायला हे सॉलिडसारखं दिसतं, बट ॲक्च्युली इट इज मेड फ्रॉम द थिन प्लेट्स. पातळ पातळ अशा मेटॅलिक प्लेट असेल, आणि दे आर बाउंड टुगेदर, दे आर स्टॅक टुगेदर टू फॉर्म ए सॉलिड कोर. आणि एका साईडला एक वाइंडिंग आहे, एक कॉईल आहे, दुसऱ्या साईडला दुसरी वाइंडिंग आहे, दुसरी कॉईल आहे. जिथं आपण सप्लाय फीड केला आहे दॅट इज कॉल्ड प्रायमरी वाइंडिंग, आणि जिथून आपण सप्लाय घेणार आहे आउटपुट वाइंडिंग त्याला म्हणायचं सेकंडरी वाइंडिंग. मग ह्याच्यामध्ये होतं काय, वेन यू कनेक्ट द प्रायमरी वाइंडिंग टू ए सी सप्लाय, when you connect AC supply to primary winding, it draws an alternating current. It draws an alternating current through the primary winding. You can see here the primary current flows through primary winding, आणि जेव्हा करंट ह्या कॉईलमधून फ्लो होता it creates the alternating flux, AC flux. So primary winding produces the alternating flux. Now this alternating flux passes toward the secondary winding, that is shown by the green dotted lines. That alternating flux
flowing from primary winding, from input winding to secondary winding. Now this alternating flux links with secondary winding. Now according to Faraday's laws of electromagnetic induction, whenever there is a change in an electromagnetic field or changes in magnetic flux linkages, or whenever there is a cutting of flux by stationary conductor like secondary coil, there is an induced EMF in that coil. मग प्रश्न असा येतो की कोरचं फंक्शन काय, कोर कशासाठी यूज करायचं. सो बेसिकली द कोर प्रोवाइड्स द लो अपोजिशन पाथ टू द electromagnetic flux. The flux can pass through any material but have different opposition. Flux कशामधून जाऊ शकतं, but it has different opposition, different resistance. Like current can pass through any conductor but have different oppositions by the different conductors. त्याच्याच प्रमाणे काय होतं की this magnetic flux has different oppositions. मग ही अपोजिशन कमी असायला पाहिजे, शुड हॅव लो अपोजिशन, लो रेजिस्टन्स. आणि हे लो रेजिस्टन्स कोण प्रोव्हाइड करतं, हे आयर्न कोर. सो बेसिकली द फंक्शन ऑफ आयर्न कोर इज टू प्रोव्हाइड द लो अपोजिशन पार्ट टू द मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे काय, जो फ्लक्स प्रायमरी वाइंडिंगमध्ये तयार झाला तो सहजरित्या सेकंडरी वाइंडिंगकडे जायला पाहिजे, सहजरित्या सेकंडरी वाइंडिंगला लिंक झालं पाहिजे. आणि सहज होण्यासाठी वी रिक्वायर ए लो अपोजिशन पाथ इन मॅग्नेटिक सर्किट. and this low opposition path is provided by the iron core. One more thing we can notice here, जो प्रायमरी वाइंडिंग आहे त्याला जास्त नंबर ऑफ टर्न्स आहेत आणि सेकंडरी वाइंडिंग जो आहे, जो ब्लू कलरची आहे, दे आर हॅविंग लेस नंबर ऑफ टर्न्स. हे करण्याचा उद्देश काय की वी कॅन चेंज द व्होल्टेज लेवल. म्हणजे व्होल्टेज कमी किंवा जास्त करायचं असेल, वी हॅव टू चेंज द नंबर ऑफ टर्न्स ऑफ दी वाइंडिंग. या केसमध्ये प्रायमरीचे जास्त टर्न आहेत, सेकंडरीचे कमी आहेत. ह्याला म्हणायचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. बेसिकली दिस ट्रान्सफॉर्मर रिड्युसेस द व्होल्टेज लेवल. फॉर एक्झाम्पल काय म्हटलं मी, 230पासून 12 व्होल्ट असं जेव्हा करायचं असेल, वी हॅव टू यूज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. समटाईम वी हॅव टू रेज द व्होल्टेज, म्हणजे कमी व्होल्टेज जास्त करायचं. फॉर एक्झाम्पल 200 व्होल्टेज आहे, आपल्याला ते 1000 करायचं आहे. ॲट दॅट टाईम वी कॅन यूज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असेल, द सेकंडरी वाइंडिंग हॅविंग मोर नंबर ऑफ टर्न्स ॲज कम्पेअर्ड विथ primary turns, primary winding turns.